गाडी अडकली इकडे काय आलं तोंड का उतरलंय की आम्ही लोकांनी काय जेवलो वगैरे काहीच नाही. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मी अत्रीमुळे तुमचं स्वागत करतो. तर आज आहे आपला गोवा सिरीजचा दुसरा दिवस. तर आम्ही आत्ताच उठलोय आणि 3:30 वाजता उठलो आम्ही लोक. आंघोळ वगैरे करून तयार होईपर्यंत 4 वाजले. पूर्ण तयार आहे मी आता. तर आज आम्ही कुठे जाणार आहे ते बघत सांगेल आपल्याला. सांगेल आपण आज कुठे कुठे जाणार आहे. आज जायचं होतं, 2 स्पॉट करायचे होते. पण पोचू काय आलेल्या टाइममध्ये नाही, 2 स्पॉट करायचे होते. एक अगोडा फोर्ट करायचा होता आणि एक अंजुना बीच करायचं होतं. बट दोन्ही इथून अर्ध्या तासावर आहेत. तर आणि 1 तास आणि इथेच चाललंय. हा, आणि 1 तास आमच्यामुळे लेट झालं. आमच्यामुळे लेट झाले. आमच्यामुळे एवढं तयार होईपर्यंत आणि एवढं आता सेंटचा वास पण ताजा ताजा आहे. हा, सगळ्यात आधी मी आंघोळ करून बसलोय. ठीक आहे, मग आता कुठे जायचं आपण? तर बघ, आपण बीच तर इथे बरेच आहेत, आपण करू शकतो. आणि अंजुनाला नंतर एक राऊंड पण मारू शकतो, असा काही इश्यू नाही. तर आपण फोर्ट करून येऊया. माझ्या मते आपण एक अगोदर अंधारात पण आपण जाऊ ना कुठेतरी. हा, अंधारात नंतर मग आल्यानंतर आहे ना, बाग आणि कॅलंगूटच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तो थोडा एक्सप्लोर करूया. म्हणजे टिटोज लेन बघूया, बागा बीच बघूया. कारण की इथे आहे ना थोडा क्राऊड असणार आहे, तर त्याच्यामध्ये जास्त एन्जॉय करायला मला वाटतं मिळणार नाही. तर आपण फक्त एक्सप्लोर करू. नंतर मग आपण उद्या साऊथ गोव्याचा प्लॅन केला, तर मग आपण उद्या साऊथ गोवा. तर अशी काहीतरी आजची आयटम असणार. हा व्लॉग थोडा छोटाच असेल. तर चला आता आपण पहिले तर निघूया इकडून, कारण बऱ्यापैकी लेट झालंय माझ्यामुळे. हॅलो. तर आता आम्ही हॉटेलमधून निघालो. हा हॉटेलला जायचा रस्ता आहे. तर मध्येच आमची गाडी अडकली इकडे रेतीमध्ये. तर आम्ही हॉटेलवाल्याला बोलवलंय, तो मदत करतो आम्हाला. आय एम नॉट हेल्पिंग यू, आय एम जस्ट डायरेक्टिंग यू. युट्यूब चॅनल आहे माझा, सबस्क्राईब कर मला. तर बघूया आता निघते का. तर 10-15 मिनिटं झाले आम्ही इकडे अडकले. जेवढा पण टायर फिरवतो आतमध्ये धसते गाडी. तर फायनली आपली गाडी निघाली आहे तिकडून. आणि बराच वेळ आम्ही तिकडेच होतो, गाडी अडकलेली. तर जे तिकडचे लोकल लोक होते ते आलेले आणि त्यानंतर ते लोक पैसे मागत होते आमच्याकडे की 600-700 रुपये द्या, तर आम्ही गाडी काढून देतो वगैरे. आणि एक तिकडे चेंबूरचाच एक पोरगा आम्हाला भेटला, ओमकार नाव होतं त्याचं. त्यांनी पण बरीच मदत केली आम्हाला. आणि बाकी मग आम्ही त्यांना काही पैसे वगैरे दिले नाही. आम्ही बोललो हॉटेलवाल्यांना पहिले येऊन द्या, यांना माहिती असणं. तो हॉटेलचा ओनर आणि तिकडचा जो स्टाफ होता ते 2 जण आले आणि आम्हाला त्यांनी धक्का वगैरे मारून अजून 2-3 लोकांना घेऊन त्यांनी गाडी काढून दिली आमची. तर आता तीच तिकडे परत आतमध्ये नाही टाकायची. आणि आम्ही आता अगोडा फोर्टला जाणार होतो, पण तिकडे निघेपर्यंत आता बराच उशीर झाला आम्हाला. आता 4:45 वाजलेत. तर तिकडे जाईपर्यंत अर्धा तास लागेल. आणि मॅपवर बघितलं की ते 5:30 वाजता बंद होतं. तर तो एक स्पॉट आमचा कॅन्सल झालाय. आता आम्ही काय नाही, अंजुना बीचला चाललोय. तर तिकडे सनसेट बघूया आपण आणि मग रात्री टिटोज लेनला जाऊया. तर आता अंजुना बीचला आलो आम्ही लोक. आणि इकडे बाहेर आम्ही पार्किंगचे 100 रुपये दिले. आणि आम्हाला ते गाडीच्या गडबडीत आम्हाला लक्षातच नाही राहिलं की आम्ही लोकांनी काय जेवलो वगैरे काहीच नाही. तर आता वाजलेत 5 संध्याकाळचे. तर आम्ही एका इथे कॅफेमध्ये बसलो आहे. आता इकडे काहीतरी खायला मागवतो आणि समोरच आम्हाला सनसेट बघायला मिळतो. तर आता मस्त संध्याकाळ होईपर्यंत इकडे बसून खाणार वगैरे, चिल करणार, सनसेट बघणार.
आमचं अंजुना बीचला फिरून झालेलं आहे. तर तिकडे मस्त आम्ही बसलेलो, जेवण नव्हतं केलं तर फ्राईड राईस वगैरे मागवलेला, स्टार्टर पण मागवलेला. तर तिकडे मस्त सनसेट एन्जॉय केला. आणि इकडे 3 फ्रीजचे मॅग्नेट घेतले त्या लोकांनी. तर इकडे मार्केटमध्ये पण थोडंफार फिरलो. तर आता आपण चाललो आहे टिटोज लेनला. तर तिकडे बघूया काय काय, त्याचं खूप नाव ऐकलेलं. तर तिकडे पण थोडंफार बघूया, जर काय मिळालेलं शॉपिंग वगैरे काय. आम्ही आमच्या हॉटेल जवळ आलो. तर आता आम्ही इज्जती तिकडे गाडी लावली. मगाची आमची त्या रेतीजवळ माती अडकलेली गाडी. तर आता इथून आम्हाला वॉकेबल डिस्टन्सवर आहे टिटोज लेन. तर आता आम्ही तिकडे चालत चाललोय आणि तिकडे आता फिरूया आपण. बघत काय आलं तुझं तोंड का उतरलंय? काय नाही रे, दाखव तर काय आलं, मला विचार ना. सांग वाटली काय आलं याचं. मस्तपैकी हलगर्जीपणाचा कळस असतो ना, हलगर्जीपणाचा कळस. म्हणजे एखाद्याने सांगितलंय की बाई ही गोष्ट तू कर, तरी पण केल्यानंतर ते काय होतं ते दाखवतं तुम्हाला. बघा फोन दाखव तर. फोन नाही, फोन दाखव ना. नक्की हे बघा, तसं तुम्ही बघू शकता, दिसतंय का त्याच्यावर तुम्ही बघू शकता. मस्तपैकी 10-12 हजाराचा फटका पडलेला आहे. गोव्याच्या ट्रिपची जेवढा बजेट नाही त्यापेक्षा जास्त फटका पडलाय. फोन आणि तो आता सदव्यामध्ये चाललाय तिकडे. मस्तपैकी चाललाय. त्याला सांगितलेलं फोनला स्क्रॅच गार्ड टाक, तरी त्याने टाकला नाही. त्याचा परिणाम आहे. मस्त, मला मजा येते. आय एम एन्जॉईंग. मी पण. तर ही आता पूर्ण जी तुम्ही बघताय टिटोज लेन आहे. आणि मागे बागा बीचची एंट्री होती, तर आम्ही बागा बीचला जाऊन आलो. आता आमचं दिवसभराचा फिरून झालं आणि आता आम्ही डायरेक्ट रूमवर जाणार, जेवायला मागवणार आणि झोपून जाणार. तर मी ही आपली व्हिडिओ इथपर्यंतच ठेवतो. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं आहे, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय, भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर आमचा आता अंजुमन बीचला, अंजुमन इस्लाम. तर आता आमचा